विठुराया, आज भाऊबीज आहे. तुला तर माहित आहे, माझा बेस्ट फ्रेंड तू, आई बाबा तू आणि भाऊ पण तूच. तर नेहमीप्रमाणे तुला आज मी ओवाळणार. माझा भाऊ राया, माझा विठुराया. बाकी भाऊ भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला ओवाळणी टाकतात, पण माझा हा भाऊ त्याच्या बहिणीसाठी सतत क्षणाक्षणाला काळजी वाहतो. अरे विठुराया, ओवाळणी म्हणून किती किती चांगली चांगली माणसं दिलीस. आदोक्ष सारखा नवरा दिलास, गावासाठी काही करण्याची प्रेरणा दिलीस, जगण्याचं बळ दिलंस. अरे विठुराया, हे सगळं एका ओवाळणीत मावण्यासारखं नाहीये. इट्स ओके. तुला मी तुझ्या हक्काची वाटत असेल म्हणून तू बोललास तसं. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, थँक्यू डॉक्टर साहेब. माझी बहीण टीबीच्या आजारातून तुमच्यामुळे वाचली बघा. तुमचे लई उपकार झालेत आमच्या. एक सांगू का डॉक्टर साहेब, आमचा तुमच्यावर लई विश्वास आहे. आणि नुसता विश्वासच नाही तर तुम्ही आमच्यासाठी देव आहात बघा. तुमचे लई उपकार झालेत बघा. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना, तर याचं कर्ज तुम्ही नक्की उतरवा. या निवडणुकीमध्ये मलाच मत द्यायचा विचार करा. नुसता विचार नाही करायचा, मत डॉक्टरांनाच द्यायचं. कारण विठूच्या वाडीचं भविष्य बदलवण्यासाठी हाच एकमेव योग्य उमेदवार. तुम्ही मत द्याच, पण इतरांनाही सांगा की डॉक्टरांनाच मत द्यायचंय. ओके? हो मॅडम. राम. हाय. हाय. बरं डॉक्टर, शेळकेवाडीत जनता दरबार भरवलाय. लोक त्यांच्या समस्या घेऊन येतील. त्या समस्या ऐकून सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे. ओके? अगं, आता मला काम आहे. इलेक्शन सुद्धा कामच आहे. पण आता त्याची काही गरज आहे का? आत्ताच गरज आहे. काय साधणार आहोत त्यांनी आपण? काय साधणार म्हणजे? तुला जिंकायचं नाहीये का इलेक्शन मध्ये? ही अशीच जर चाल ढकल करत राहिलास ना, तर अधोक्षज इलेक्शन जिंकेल. आणि मला तू हरलेलं नकोय. मला नाही पाहायचंय तुला हरताना. कळलं? समजतंय ना तुला? हो हो हो. तुला असं खरंच वाटतंय का की मी चालढकल करतोय? कारण मी जर तसं करत असतो तर मी आता प्रचारच नसता केला ना. मग पण वेग वाढवला पाहिजे आता. त्या अधूची हवा काही हवा बिवा नाही, आणि असली ना तर टाचणी टाकून फोडून टाकेल. कॉन्फिडन्स आहे तर अजून. नाईस टू सी दॅट. कीप इट अप. बरं, तुझं हॉस्पिटलचं सगळं काम आटप आणि शेळकेवाडीत ये प्लीज. अगं, तुझ्या भल्यासाठी सांगतेय, ऐक ना माझं. माझ्यासाठी कुणीतरी आयुष्यात पहिलं. मीन तू खूपच करतेयस माझ्यासाठी. येतोयस ना तू? चल भेटू. बाय बाय बाय. गोपाळ दिग्रसकर, यायचा तर मी विचार करतीये तुझ्या घरात. तू पूल आहेस दिग्रसकरांच्या घरात पोहोचण्याचा. आणि एकदा का मी आले की मी तिथे काय करेन हे तुमच्या देवाला पण कळणार नाही.
इंदू द मेन माणूस. अगं माझी भाऊबीज हे बघ, आता मोठ्या भावाची झाली, आता धाकटा भाऊ. माझी पण भाऊबीज झाली पाहिजे. तू ओळखतीये ना? इंदू हाय मायू ओवाळेल की. विठुराया, माझ्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. विठुराया, माझ्या भावाला चांगलं आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो. बर ताई साहेब, सांगा तुम्हाला काय ओळणी पाहिजे? काय नको बघ, फक्त माझ्या आदर्शच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा. त्याचं रक्षण कर, त्याची साथ दे. मला बाकी काय नको. अग ते तर मी आहेच आहे की, आदोक्ष सोबत मी नेहमी आहे. तू असं का मागतीये? इंदू, काही टेन्शन आहे का? नाही रे, निवडणूक आहेत ना, लोकांचं मत बदललंय आदोक्षसाठी, पण ते मोहितरावाला आवडलं नाही. तू काय ना काही आडकाठी घालणार बघ. इंदू, अगं तू टेन्शन घेऊ नको, तुझा भाऊ खंबीर आहे. त्या मोहितरावाला असा सरळ करतो बघ मी. बरं ऐक, आदोक्षज महाराजांच्या पुढच्या मीटिंग आहेत, त्या मॅनेज करायच्या. कार्यकर्ते खोळंबते, येतो. पळत बाय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. गोपाराव, शेळकेवाडीची ऍक्टिव्हिटी बरी राहिली, पण आता आपल्याला अख्खा गाव पिंजून काढायचं आहे. हो, बघू. बघू नाही, करायचंच. तुमच्या मनासारखं आम्ही ती महाचर्चा घेतली का नाही? घेतली का नाही? काय रिझल्ट आहे त्याचा? 0. आता आमच्या मनासारखं वागायचं. आम्ही जे सांगू ते मान्य करायचं, कारण आमचा अनुभव मोठा आहे. मला कधी फोर्स केलेला आवडत नाही रे मोहित्या. आम्हाला पण आमचं नाव मातीत गेलेलं आवडत नाही गोपाराव, आणि तुम्ही तेच करताय. येतंय का लक्षात? एवढं होतं तर तूच निवडणुकीला उभं राहायचं होतंस ना. मग या श्रीकलाताई, ऐकताय ना? नाही, हे काय बोलायला ह्यांनाच कळलं. त्याचं करावं बोल, तो म्हणतो माझंच कर. अशातली गोष्ट झाली रावी. रॉंग साईडला जाताय डॉक्टर. बघताय ना श्रीकलाताई? ए, माझ्याशी बोलायचं, श्रीकलाशी नाही. गोपाळ, तू प्लीज शांत हो ना. ते काय म्हणतात एकदा ऐकून घे ना.
आपण आता शेळकेवाडीत जाऊन आलो, तिथे लोकांची मतं अजूनही अधोक्षाच्या बाजूने आहेत. हा मग आपल्याला लोकांची मतं बदलायची आहेत. गोपाळ, मला तुला हरलेलं नाही पाहायचंय. मला तुला जिंकताना पाहायचंय. घ्या, आमच्या श्रीकलाताईंना कळालं, पण तुमच्या टकोऱ्यात काही गोष्ट जाय ना. अहो कधीतरी ऐकत जा आमचं. हा ओके, बोला काय करायचंय? दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना करायची. म्हणजे नेमकं काय करायचंय? अहो विटंबना करायची एवढं सांगितलं आम्ही. आता ती कशी करायची, त्याच्यासाठी काय काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. हा? डॉक्टर आहात ना, हुशार तर असणारच तुम्ही. हुशार आहे म्हणूनच सांगतोय, ही मंदिराची विटंबना करण्याची आयडिया एकदम बंडल आहे. आणि मुळात मी देवच मानत नाही. दगडाची कसली आली विटंबना? या आता कसं समजून सांगायचं या माणसाला, तुम्हीच सांगा बरं. गोपाळ, प्लीज. ठीक आहे, मी त्या दिग्रसकरांच्या मंदिरात असं काहीतरी करतो जेणेकरून मंदिराची विटंबना होईल. आज पाऊस पडतोय, अचानकच वीज काढली. वातावरणच खराब झालंय. ग्लोबल वॉर्मिंग. कधीही पाऊस येतोय, कधीही विजा कडाडते. विधात्या, अरे काय तुझ्या मनात? हा गोपाळ, त्या मंदिरात काय करायचे ते तुमचं तुम्ही ठरवा. तोवर आम्ही अधोक्षज महाराजांचा करेक्ट कार्यक्रम लावतो. ठरवलं. तुम्ही तुमचं काम करा, मी मंदिरात जातो. तुम्हाला कुठं सोडायचंय का श्रीकलाताई? नो, थँक्यू. आतापर्यंत सगळं काही माझ्या मनासारखं खडखड, असंच कायम खडखडत. दिग्रसकरांच्या मंदिराची विटंबना करायची. आज जे मंदिरात होईल त्यानंतर अधोक्षजचा पराभव पक्का आहे. मोहितरावांनी आज तरी बाजी मारली पाहिजे. इंद्रायणी आणि अधोक्षज आज सत्तेचा गेम पलटणार. मंदिराच्या बातमीबद्दलचा फोन काय येत नाही अजून.
आतापर्यंत काम व्हायला पाहिजे होतं. गोपाळचं हे पाऊल म्हणजे आपल्या विजयाचं निशाण फडकणार. डॉक्टरचा कॉल का येत नाहीये? एकदा का गोपाळनं काम पत्ते केलं तर सगळं माझ्या मनासारखं होणार. आज आपण सत्ताधारी होण्याचा मार्ग मोकळा होणार. आज मंदिरात जे होईल त्याचा विचार दिग्रसकरांपैकी कोणीच केला नसेल. आदू, हिंदू, व्यंकट महाराज, लवकर या बाहेर. आदू, हिंदू, इम्रान. काय रे बाबा, काय झालं? महाराज, एक लय वाईट बातमी आहे. तू आधी शांत हो. काय झाले बोल. अरे काय झालंय म्या? काय झालंय? अगं हिंदू, आदू, आपल्या गोपाळ. अरे बोल ना, काय झालं? ते तिकडं काय झालं गोपाळला? अगं ताई, गोपाळचा लय मोठा ऍक्सिडेंट झालाय हायवे वरती. ट्रकनं उडवलंय त्याला. काकी गोपाळ दादा कुठे आहे आता? अरे गोपाळ तिकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आयसीयू मध्ये. एक काम करा, घाबरू नका तुम्ही. हा, काळजी नका करू. गोपाळ दादाला काहीच होणार नाही. मी जाऊन बघतो. चल चल निघू आपण. चल अधोक्षस थांब, मी पण येतो. मी पण येते. काकी थांबा ना, तुम्हाला हे सगळं सहन होणार नाही. माझा मुलगा आहे तो. मी जाणार आहे. हो चला. शांत हो. चल तू बरोबर. शकुंतला पण येईल. चला निघू लगेच. हा चल. ताई तू थांब, मी जाते सोबत. काही लागलं तर तुला सांगते. ताई प्लीज. सासूबाई, आली बातमी. जावई बापू, बोला बोला पटकन. या बातमीसाठी थांबली आहे मी. सासूबाई ते तिकडे. काय? अहो बोला की पटपट. कसं सांगू सासूबाई, शब्द सुचत नाहीये, कसं बोलावं कळत नाहीये सासूबाई. आहो तिकडे. काय पण करा, कुठूनही शब्द आणा, पण मला ही बातमी तुमच्या शब्दात ऐकायची. सासूबाई, तुम्ही काय रिॲक्ट व्हाल माहित नाही मला. कसं सांगू? अहो सांगा की पटपट पटपट. सासूबाई ते तिकडं हायवेवर. काय तिकडं? गोपाळ महाराजांचं ऍक्सिडेंट झालंय. काय? खरं सांगताय? हो. कसं झालं? कशामुळे झालंय? मला काहीच माहित नाही. मला आत्ताच कळलं. मी लगेच आलो सांगायला. मला अहो मग माहिती काढा. हो, मी माझ्या सूत्रांना कामाला लावलंय सासूबाई. ते काहीतरी माहिती काढतील. पण हे समजा झालं कसं? सासूबाई,
मला वेगळाच संशय येतोय. काय? पळ महाराजांची प्रसिद्धी बघून त्यांच्यावर कोणी घातपात करण्याचा प्रयत्न तर नसेल केला ना? या समत्यात गोपाळच्या जीवाला